जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन सध्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे हे आंदोलन आता ते आंदोलन 3 वाजता संपणार की काय पुढे चालू राहणार या सगळ्या संदर्भात अभिजित बिटके आपली भूमिका जाहीर करणार आहे. मात्र अखेर ज्या पद्धतीने नीटचा पेपर फुटला होता या पेपर फुटी प्रकरणी मोदी सरकारची 12 वर्षातली एक पहिली विकेट पडल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, काय सांगाल सर? तब्बल 12 वर्षात पहिली विकेट मोदी सरकारची. असं म्हटलं जात होतं की मोदी सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नाही, मात्र आता राजीनामा झाला. असं आहे की अभी प्रधान गया है, पंतप्रधान बाकी, असं तिथलं पुरवून ही ॲक्च्युली ज्या पद्धतीने रेझिलियन्स दाखवलं विद्यार्थ्यांनी, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी रेझिस्टन्स दाखवलं आणि गांधीजींच्या मार्गाने एका क्रिएटिव्ह पद्धतीने हे जे आंदोलन केलं त्याच्या पुढे सरकारला वाकावं लागलं. आणि मला असं वाटतं की ही या पोरांनी ज्या 25 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याला वाहिलेली श्रद्धांजली. पण ही एक सुरुवात आहे. ज्या म्हणजे राहुल गांधींनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपली एज्युकेशन सिस्टम ही रिजेक्शनची आहे, ती सिलेक्शनची करावी लागेल. ज्या पद्धतीचा म्हणजे देशाचा खर्च 1,37,000 कोटी आणि सामान्य जनतेचा या परीक्षांवरचा खर्च 1,31,000 कोटी हा परवडणार नाही. पहिले कसं होतं की सरकारमध्ये एकदा तुम्ही सिलेक्ट झाले आणि सरकारच्या इन्स्टिट्यूशनमध्ये सरकार सगळं खर्च तुमचा करून देतं. पण आता फीज इतक्या झालेल्या आहे की विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतर सोडून जातात. निफ्टमधला माझा जो अनुभव आहे तो सांगतो, कारण माझी मुलगी निफ्टला आहे. तिथे SC STचे OBCचे पोरं जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्याकडे पैसेच नाही आहे. त्याचा खर्च इतका जास्त आहे की सरकारी इन्स्टिट्यूट म्हणजे IIT IIM सारखं निफ्ट त्याचा खर्च इतका जास्त आहे की विद्यार्थी कोर्स सोडून जातात. हे नवोदय विद्यालयासारखी सिस्टम आहे. मेडिकल कॉलेजेस आहेत, सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. ह्या पद्धतीचे असले पाहिजे की गरीबातला गरीब टॅलेंटेड पोरगा जो आहे तो तिथे चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकला पाहिजे. त्यामुळे ओव्हरऑल आपल्याला ओव्हरऑलिंग जे आहे ते शिक्षणाच्या संदर्भामध्ये करावी लागेल. आणि त्यासाठी मोदींना मैच सबकुछ अहम ब्रह्मस्मी सर्वज्ञतेचा जो आव आहे ना तो सोडला पाहिजे. आणि देशामध्ये जे टॅलेंटेड लोक आहेत, ज्यांना शिक्षण कळतं, ज्यांनी आपलं आयुष्य याच्यामध्ये घातलेलं आहे, अशा लोकांना बसवून आणि संसदेमध्ये एक साधक बाधक चर्चा करून जे आहे त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे. आता यांची प्रायोरिटी कशी सांगतो मी तुम्हाला. 2014 सालपर्यंत शिक्षणावरचा खर्च जो 4.5% बजेटचा झाला होता, 4.6%. यांनी तो 2.5%पर्यंत आणला. हीच परिस्थिती आरोग्याची आहे. म्हणजे इकडे महागाई आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, 40-40 वर्षाचे पोरं बेरोजगार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहे, शेतकऱ्याला भाव नाही आहे, कर्ज वाढलेले आहे, आर्थिक असमानता वाढलेली आहे. त्याचा हा सगळा एकंदरीत परिपाक आहे. फक्त नीटचा प्रश्न नाही आहे हा ओव्हरऑल अर्थव्यवस्थेचा. आणि तुमच्या प्राथमिकता कशाला आहे? शिक्षण तुमची प्राथमिकता आहे का तुमची प्राथमिकता हिंदू मुसलमान? या सरकारचं ढोंगीपणा मी तुम्हाला सांगतो काय. पहिले त्यांनी शिक्षण विभागाचे सेक्रेटरी बदलवले जोशी, आणि त्यांच्या जागेवर कोणाला आणलं? गंगवार. हा गंगवार कोण आहे? हा हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचा सेक्रेटरी होता. यांनी स्वतःच्या परिवाराला काकडीच्या शेतीसाठी 1.25 कोटीची सबसिडी दिलेली आहे. म्हणजे चोराला काढलं चोरांना. पण आता एका बाजूला हे आंदोलन आता एक संपण्याच्या मार्गावरती आहे. एक मात्र तरुणाई एका मोठ्या प्रमाणावरती एका प्लॅटफॉर्मवरती एकत्र आली होती. आता या तरुणाईला घेऊन काँग्रेसची रणनीती काय असणार आहे पुढे घेऊन जायची? या तरुणांसाठी आमची रणनीती असणार. तरुणांना घेऊन काहीतरी करणं. इतकी क्रिएटिव्ह तरुणाई आहे ही. यांनी एक्सप्रेशन हॉस्टेलची भाषा भले त्यांनी आणली आंदोलनामध्ये, पण इतर ठिकाणी ज्या पद्धतीचे हिंसक आंदोलन झाले, मंत्र्यांना घरं सोडून पळावं लागले, देशाच्या प्रमुखाला घरं सोडून पळावं लागले, इथे त्यापेक्षा त्यांनी आपली क्रिएटिव्हिटी जी आहे ती आर्टिस्टिक पद्धतीने आर्टिक्युलेट करून समोर आणली. आता कोणी म्हणतं की ते किती घाणेरडी भाषा वगैरे आहे, त्यांना जास्त आवडत असते ती, आणि खाजगी ते जास्त वापरत असतात. यांनी तर ती क्रिएटिव्ह पद्धतीनं वापरली आणि आपला प्रोटेस्ट जो आहे तो अहिंसक पद्धतीने. पण एक गोष्ट या ठिकाणी झाली. आज जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये काही प्रमाणात इतरही हातामध्ये काठ्या घेतलेली तरुण फिरताना दिसत होते. नेमकं ते कुठले होते, कोण होते हे सांगता येत नाही सध्या. दुसरा मुद्दा, नेमकं आंदोलन राजीनामा होण्याच्या 10 मिनिट आधी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या आजही फोडण्यात आल्या. कसं आहे की या सरकारची मनोदशा ही हुकुमशाहीची आहे. आणि हे सरकार कुठे ना कुठं विद्यार्थ्यांवर बदला घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पण ते हे विसरून राहिले की काँग्रेस अभी जिंदा आहे. राहुल गांधी त्यांचे नेते झालेले आहेत. त्यामुळे एकाही पोरावर चुकीची कारवाई करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याची मोठी किंमत या सरकारला पुन्हा द्यावी लागेल. नक्कीच. फक्त एवढंच म्हणणं आहे, जे हिंसा करत होते त्यांना आम्हाला समर्थन नाही. आमचं समर्थन
ज्या क्रिएटिव्ह पद्धतीने या विद्यार्थ्यांनी केला यांच्या मागण्यांना आहे. आज गांधींच्या विषयात एक जण आला होता, तो काय जल्लोष उडाला तिथे. म्हणजे यांनी गांधींना किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण गांधी कधीही या देशात मरणार नाही, जगात मरणार नाही. हे या आंदोलनाने अधोरेखित केलं. या आंदोलनानं अजून एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली, भय मोदींचं संपलेलं आहे. नक्कीच हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आंदोलनाने नेमकं या आंदोलनातून काय कमावलं तर मोदींचं भय संपलेलं आहे आणि मोदी सरकारची पहिली विकेट गेली. प्रधान का राजीनामा हो गया, अभी पंतप्रधान का राजीनामा, अशा पद्धतीची भूमिका सध्या काँग्रेसनं मांडण्याचं पाहायला मिळत आहे. भरत मोहोळकर, साम TV न्यूज, नवी दिल्ली. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.